अरे इधर आइए। हाँ चलो। हाँ वर्ती 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 वर्ती। हाँ जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। महायुतीचा विजय हो महायुतीचा विजय हो। हाँ बड़े हाँ आजचा जो लोकसभेचा निकाल आला आहे त्याच्यामध्ये ठाणे लोकसभाचे उमेदवार नरेश म्हस्के हे विजयी झालेत, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सर्व मतदाराचे जाहीर आभार. सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपला उमेदवार विजयी करण्यासाठी जी मेहनत घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचे शाखा क्रमांक 18च्या वतीनं मी आभारी आहे. त्याचप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते आणि पण अहोरात्र मेहनत घेतली. महाआघाडीतर्फे उमेदवार नरेंद्र म्हस्के साहेब यांना खासदार म्हणून निवडून दिले त्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि मतदारांचे जाहीर आभार. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. ठाणे असेल, कल्याण असेल, पुणे असेल आणि नारायण राणेची कणकवलीची सीट असेल, ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेमुळेच झालेलं आहे. सभेत ज्या पद्धतीने राजसाहेबांनी जी मांडणी केलेली आहे आणि त्या मांडणीच्या आणि साहेबांच्या जोरावरच या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा विजय झालेला आहे. नवीन खासदार ठाणे लोकसभेला भेटलेला आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? नवीन लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांना तर प्रथम मी विजयी अभिनंदन करतो. पण जे विजयी उमेदवार आहेत त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की रोजगाराबद्दल त्यांनी केलं पाहिजे. जो आपला ठाणे घोडबंदर रोड आहे त्या घोडबंदर रोडवर येता जाताना जो मीरा भाईंदरकरांना जो त्रास होत आहे तो कमी झाला पाहिजे. आणि इकडचे रस्ते तर झालेले आहेत पण बाकी ज्या सुविधा आहेत त्याही त्यांनी दिल्या पाहिजे. सर्वप्रथम सर्व महायुतीचे कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी यांच्यामुळे आज नरेश म्हस्के यांचा मोठ्या मताने आज विजय झालेला आहे. त्याबद्दल नरेशजी म्हस्के यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची जी सभा संपूर्ण 4 ते 5 ठिकाणी झाली होती, शिवसेना भारतीय जनता पार्टी या उमेदवारासाठी जी सभा झाली होती त्या सभेचं खूप मोठा इफेक्ट या विजयातून निश्चितपणे दिसतो आहे. जनतेला सन्माननीय राजसाहेब यांचे विचार पटलेले आहेत म्हणून मोठ्या मताने आज महायुतीच्या उमेदवाराचा आज विजय निश्चित झालेला आहे. चलो भाई लड्डू जमाने 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 चला 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 लाडू का मॅडम या. ये भाऊ दादा दादा आमचा शेवटच्या 20 दिवसात नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली होती. 20 दिवसांचा जो काळ होता तो अत्यंत कमी होता. तर या कमी कालावधीमध्ये मीरा भाईंदरमध्ये कशा प्रकारे प्रचार करण्यात आला आणि कशा प्रकारे त्यांना जिंकवण्याची तयारी करण्यात आली होती? 20 दिन का समय बहुत कम था उनका जब नामांकन मिला, लेकिन प्रताप सरनाईक जी के नेतृत्व में जिस तरह से पूरी शिवसेना की टीम ने काम किया, खास करके प्रभाग 18 की जो हमारी टीम थी और पूरे मीरा भाईंदर में 146 और 145 पूरे जो विधानसभा में मिलकर एक साथ प्रताप सरनाईक के नेतृत्व में और एकनाथ शिंदे के नेतृत्व में जिस तरह से टीम ने मिलकर काम किया, एक नई पार्टी थी, एक नया जोश था, नई टीम थी, लेकिन सबने जी जान लगाकर महायुति को आगे बढ़ा और हमें पूरा विश्वास था कि महायुति जीत रही और म्हस्के साहब जरूर एमएलए बनकर आ रहे हैं, खासदार बनकर।
नए खासदार नरेश मस्के जी ये चुन के आए हैं, तो अभी उनसे क्या अपेक्षा है कि मीरा भाईंदर के लिए वो अभी किस तरह से कार्य करेंगे? मस्के जी से हमें बहुत सारी आशाएं हैं। ऑलरेडी वो थाने के बहुत अच्छे नेता रह चुके हैं, वहाँ पे महापौर के रूप में उन्होंने काम किया है। अब वो खासदार बने हैं तो हमें पूरा यकीन है कि वो बहुत अच्छा काम करेंगे और जो टीम है पूरी शिवसेना की उसको आगे लेके चलेंगे। आनंद दिघे साहब की जो विचारधारा थी, जो उनसे उन्होंने सीखा है, जो कारनामा आनंद दिघे साहब ने थाने में किया था, वो पूरा कारनामा फिर मीरा भाईंदर, वसई विराट पूरा एक साथ न्यू बॉम्बे को लेके मस्के जी से भी हम वैसी उम्मीद करते हैं।